हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो। श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय यांच्या वतीनं आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त राजर्षींना विनम्र अभिवादन करतो। या संस्थेचे संचालक यांनाही विनम्र अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे सहसचिव आदरणीय पवार सर, या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र मोठे सर, माझ्यासमोर बसलेले माझे गुरुवर्य नांगरे सर, विद्यार्थी आणि सहकारी शहाजी पारसे सर, त्यांनी कदाचित ओळख दाखवली नाही पण मला तर दाखवावी लागेल ओळख त्यांची। वक्तृत्वानं मोठा असलेला माणूस आहे, उभा महाराष्ट्राने आडवं कोकण फिरून त्यानं वक्तृत्व स्पर्धा जिंकलेल्या आहेत, म्हणून त्याची आठवण कायम मला राहते। म्हणून शहाजी पारसे सर, या महाविद्यालयातले सर्व ज्येष्ठ गुरुवर्य आणि इच्छा नसून सुद्धा व्याख्यानाला बळजबरीनं बसवलेले माझे लाडकी विद्यार्थी काय असतं, काही गोष्टी नॅकच्या माध्यमातून आम्हाला कराव्या लागतात आणि मग त्याच्यासाठी असू धरून कोणीतरी आणून बसवावी लागतात। किमान एक तासभर तरी आपल्याला बळजबरीनं बसावं लागतं। आपण सायन्सचे असो, आर्टचे असो, कॉमर्सचे असो, पर्याय नसतो। पण तुम्हाला बोर होणार नाही, विषय कसाही असू द्या, आणि आपण त्या संस्कारातले नाही आहोत एवढी खबरदारी घेऊन मी माझ्या मांडणीला सुरुवात करतो। खरं तर शिकवणाऱ्यांच्या समोर शिकवणं किंवा बोलणं जरासं अवघड असतं, म्हणून ह्या सर्वांना माझी विनंती आहे, मला थोडंसं समजून घ्या। तुम्हाला काही पण फेकलं तर चालतंय, पण तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की आपण समजून घ्यावं। एकंदरीत राजर्षींच्याबद्दल नव्यानं महाराष्ट्रामध्ये सांगण्यासारखं असं काही नाही, कारण काय एवढं मोठं काम राजर्षी शाहूंनी या महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि त्यांच्या विचारांचा जागर होण्याची आता खऱ्या अर्थानं गरज आहे। आणि नेमकी ती ही वेळ आहे ज्यावेळेस समाज असा संभ्रमावस्थेत असतो, समाज कुठंतरी द्विधा अवस्थेला चाललेला असतो, समाज तुझं माझं म्हणायला सुरुवात करतो, समाज जातीमध्ये विभागलेला जातो, समाज धर्मांमध्ये विभागलेला जातो। त्यावेळेस मात्र राजर्षी शाहूंचे विचार आपल्याला जागरणाच्या माध्यमातून सातत्यानं मांडावे लागतात आणि म्हणून आपल्याला पुढचा काही कालखंड त्या विचारांचा परामर्श घ्यावा लागेल। मित्रांनो, एक किस्सा सांगतो सुरुवातीलाच। साधारणपणे 98-99 मध्ये आम्हाला नागपूरला कोल्हापूर विद्यापीठामध्ये शिकायला असताना संसदीय अभ्यासक्रमामध्ये आनंदवन बाबा आमटेंचं पाहायची एक संधी मिळाली होती राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या माध्यमातून, आणि तिथं गेल्यानंतर विकास भाऊंच्या बरोबर चर्चा करत होतो। महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठामधून येतात, माझं कोल्हापूर विद्यापीठातून सिलेक्शन झालेलं होतं। प्रत्येक विद्यापीठातून 6 विद्यार्थी असतात, तिथं सिलेक्शन झालं। आम्ही गेलो, तिथं वरोरातला सगळा आश्रम फिरून बघितला, आनंदवन सगळं फिरून बघितलं। आम्ही गेल्यानंतर प्रत्येकजण आमच्यातलं कुतूहलानं प्रकाश भाऊंना एक प्रश्न करायचा, भाऊ आम्हाला आमच्या भागात गेल्यानंतर काहीतरी करण्यासाठी एक मेसेज द्या, एक सुंदर वाक्य सांगा। सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही प्रकाश भाऊंच्या बरोबर सगळा आश्रम फिरत होतो। सगळा आश्रम त्यांनी दाखवला, माणसं कशी काम करतात, एकमेकावर अवलंबून असणारी व्यवस्था कशी काम करते, हे सगळं प्रकाश भाऊंनी दाखवलं। संध्याकाळी 4:30च्या सुमारास ते जमिनीवर एका ठिकाणी मांडी घालून बसले आणि बसल्यानंतर आम्ही पण बसलो। आता भाऊ बसलेत म्हटल्यावर आम्ही मातीत तिथं बसलो। थोड्या वेळानं चहापान झालं आणि भाऊ उठले, आम्ही पण उठलो। उठताना आम्ही आमच्या पॅन्टी झटकल्या। आमचं म्हणणं होतं, भाऊ आम्हाला विचार द्या। भाऊंचं त्यावेळेसचं वाक्य होतं, अरे तुम्ही आमच्या आश्रमाला लागलेली माती घेऊन जाऊ शकत नाही, तुम्ही आमचा विचार काय घेऊन जाणार आहात? शाहू महाराजांच्या विचाराचं चिंतन करत असताना टाळी कधी पण पडली तर मला समजते नेमकी पाठीमागच्या वाक्याला होती, मला समजतं ते। शाहू महाराजांच्या विचाराचं चिंतन करत असताना, तो विचार घेत असताना आपल्याला तो विचार बुद्धीमध्ये घालून घ्यावा लागेल, डोक्यामध्ये घालून घ्यावा लागेल, आणि तर मग आपल्याला ह्या सगळ्या विचारांचं एक जागरण करता येईल। मित्रांनो, छत्रपती शाहू महाराज कोण होते? नरेंद्र कुरुंदकर सरांचे खूप सुंदर वाक्य। नरेंद्र कुरुंदकर
शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलताना म्हणतात, अवघ्या 50 वर्षाचं आयुष्य ज्या महाराजांना लाभलं त्या महाराजांच्या आयुष्यातल्या सगळ्या घटनांचा प्रसंग आम्ही फक्त लढायांच्या माध्यमातून घेतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्यांच्या बाकीच्या अंगांचा विचार करावा लागेल. तसं अवघ्या 48 वर्षाचं आयुष्य लाभलेले शाहू महाराज आहेत. अवघ्या 48 वर्षामध्ये काय काय केलं या माणसाने? समाज जीवनातलं कोणतंही क्षेत्र शाहू महाराजांच्या बद्दल शिल्लक नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलंय, सगळ्या गोष्टींमध्ये काम केलंय. आपण फक्त सामाजिक विचार बघणार आहोत आणि सामाजिक विचारामध्ये शाहू महाराजांनी नेमकं काय केलं त्या गोष्टी आपल्याला विचारांच्या माध्यमातून स्पष्ट कराव्या लागतील. मग 48 वर्षाचं काम गेली 100 वर्ष आपल्याला सातत्यानं मांडावं लागतं आणि पुढे किती वर्ष मांडावं लागेल माहिती नाही. कारण का नव्यानं येणाऱ्या पिढ्या, नव्यानं येणाऱ्या समाजव्यवस्थेतली अनेक प्रकारची घातक मूल्य, अनेक प्रकारच्या मूल्यहीन झालेल्या व्यवस्था कुठंतरी समाजाला वेगळ्या दिशेला घेऊन जात आहेत आणि मग वाद सुरू होत आहेत. बोंगा म्हणायचा का हनुमान चालीसा? मी थोडंसं सद्यस्थितीच्या अनुषंगाने महाराजांचे विचार आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. समाजामध्ये दुही आहे पसरवण्याचा प्रयत्न. राजकीय पक्ष कोणता मला त्यात अलहिदा आहे तो महत्त्वाचा नाही, पण ज्यावेळेस अशा प्रकारचे मतप्रवाह समाजात निर्माण होतात त्यावेळेस त्या मतप्रवाहांना खोडण्याचं काम शाहू महाराजांनी केलं आणि एक नवीन व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला. म्हणून शाहू महाराज आम्हाला सातत्यानं सांगावे लागतील, ऐकावे लागतील, त्यांच्या विचारांची प्रवचनं करावी लागतील. तर खऱ्या अर्थानं जो पुरोगामी महाराष्ट्र अगदी सातवाहन कालखंडापासून ज्ञानेश्वर महाराजांनी नंतर सगळ्या संत परंपरेनं बांधला आणि सांधला तर तो जिवंत राहील. आणि ती जर परंपरा टिकवायची असेल तर शाहू महाराजांचे विचार आपल्याला अतिशय गरजेचे असतात. काही विचारांचा प्रभाव शाहू महाराजांच्यावर होता, तो म्हणजे फ्रेजर. त्यांना शिकवणारा गुरुजी होता, विचारवंत होता. इंग्रज जरी असला तरी काही इंग्रजांनी चांगली कामं निश्चित आपल्याकडे केलेली आहेत. त्याचा परिणाम दिसतो, त्याचा प्रभाव दिसतो. आणि या फ्रेजरच्या विचाराचा प्रभाव शाहू महाराजांवर मोठ्या प्रमाणात होता. त्याला मार्गदर्शक आणि विचारवंत म्हणतायत महाराज. त्यांनी शिकवलेली, त्यांनी सांगितलेली मूल्य, त्यांनी सांगितलेल्या शिकवणी, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या सगळ्याला माहिती आहे. व्यक्ती तयार व्हायची असेल तर त्याचं लहानपणी त्याचे पाय पाळण्यात दिसावे लागतात. कोणाच्या विचाराचा प्रभाव त्याच्यावर पडलाय, कोणता विचार त्याला पुढे घेऊन जाणार आहे हे महत्त्वाचं ठरतं. म्हणून छत्रपती शिवरायांना रामकृष्णाच्या परमहंसाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, मग ही विचारवंत मंडळी पुढच्या काळात घडली आहे. तसे शाहू महाराजांना जे घडवलं गेलं, घरातला जो वारसा होता तो वारसा फ्रेजरनं घडवला आणि शाहू महाराज पुढच्या काळात तयार झाले. अवघ्या 20 वर्षाच्या या युवकाच्या हातामध्ये राज्यकारभाराची सूत्र आली आहेत. 20 वर्ष आपलं वय आहे, 20 वर्ष टीवाय जर पास झाला असाल तर अवघं 20-21 वर्षाच्या हातात राज्यकारभार सूत्र आलेत आणि तिथून कारभार सुरू होतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गुरुवर्यानो, एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. लहान वयामध्ये जर जबाबदाऱ्या पडल्या ना तर ती माणसं नक्कीच यशस्वी झालेली आहेत, कोणतीही असू द्या. त्याचा परिणाम आणि प्रभाव असा होतो, जे संस्कार तिथं घडलेले आहेत, जी मूल्ये तिथं रुजलेली आहेत, ती मूल्ये प्रामुख्यानं त्यांच्या जीवनावर प्रभाव करतात आणि त्या माणसांची व्यक्तिमत्व घडत जातात. फ्रेजरनं शाहू महाराजांना घडवलं. आपण त्याला फ्रेजरला क्रेडिट देण्याचं कारण नाही, पण माणसाच्या आयुष्यामध्ये वाट दाखवणारा एखादा वाटाड्या असावा लागतो आणि म्हणून फ्रेजरनं वाट दाखवण्याचं काम केलं. केवळ फ्रेजरनं शाहू महाराज घडले का, तर अनुभवाच्या अंतीने निरीक्षणाच्या अंती शाहू महाराज घडत गेलेले आहेत. रमेश जाधव यांचं एक पुस्तक मी गेल्या 4-5 दिवसामध्ये हाताळलं, जे शाहू महाराजांच्या बद्दल त्यांनी लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय, शाहू महाराजांनी सुरुवातीच्या काळामध्ये 2 सहली केलीत. एक उत्तर भारताची सहल केली आहे त्यांनी आणि दुसरी दक्षिण भारताची सहल केली आहे. या 2 सहलींमधले त्यांना फरक जाणवला. उत्तर भारतामध्ये त्यांनी उत्तरेकडचे सगळे प्रदेश बघितले, दक्षिण भारतामध्ये दक्षिणेकडची मंदिरं बघितली. एके ठिकाणी दक्षिणेसाठी 2 ब्राह्मणांमधली भांडणं सुद्धा त्यांनी अनुभवलेली आहेत. व्यक्तिशा जातीवर नाही घ्यायचं आपल्याला, पण त्यावेळच्या समाज व्यवस्थेमध्ये दक्षिणा देण्यावरून जे भांडण त्यांच्या समोर झालं त्यातून त्यांच्या लक्षात आलं की ही व्यवस्था कुठंतरी समाजाला वेगळ्या दिशेला घेऊन जाते आणि केवळ इंग्रजीचा वापर दक्षिणेकडे जास्त होतोय. 2 घटना आहेत ह्या निरीक्षणाच्या अंती शाहू महाराजांच्या डोक्यात बसलेल्या. मित्रांनो, ज्यांनी हा देश फिरून बघितला ना त्या माणसांनी हा देश घडवण्याचा प्रयत्न केला. त्यात पहिली शाहू महाराज आहेत. मी मुद्दामून वाक्य तुमच्यासमोर ठेवलंय. ज्यांनी हा देश फिरून बघितला त्यांनी हा देश घडवण्याचा आणि त्यांना देशानं प्रचंड पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. त्यात पहिले शाहू महाराज आहेत. नंतर महात्मा गांधी आहेत 1914 ते 20 पर्यंत. पुढच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणजे यांना समाजानं खूप मोठ्या प्रमाणात ताकद दिली आहे.
शाहू महाराजांनी फिरत असताना, निरीक्षण करत असताना ह्या दोन गोष्टी त्यांना जाणवल्या की दक्षिणेकडे अतिरेकी इंग्रजीचा वापर होतोय आणि उत्तरेकडं दक्षिणेचा जास्त वापर होतो, त्याच्यामध्ये संघर्ष आहे. साध्या घटना होत्या या, पण त्या प्रभावशाली होत्या. त्या दोन घटनांचा प्रभाव त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात होता. शाहू महाराजांचं चरित्र पुढे जात असताना दोन माणसांची, दोन व्यक्तिमत्वाची, दोन महापुरुषांची नावं आपल्याला घ्यावी लागतात. एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्या तिघांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्र पुढे जातच नाही बरं का. ज्योतिबा फुलेंनी ज्या संकल्पना मांडल्या, महात्मा ज्योतिबांनी ज्या संकल्पना मांडल्या, त्या संकल्पना प्रत्यक्षात अंमलबजावणीला आणल्या त्या शाहू महाराजांनी. आणि त्या संकल्पनांना घटनात्मक अर्थ दिला, घटनात्मक अधिकार दिला तो बाबासाहेब आंबेडकरांनी. सगळ्या संकल्पना काढून घ्या. ज्योतिबांनी सांगितली मुलांचे शिक्षण सुरू करा, शाहू महाराजांनी सुरू केलं. अस्पृश्यांसाठी काम करा, शाहू महाराजांनी सुरू केलं. महिलांसाठी काम करा, शाहू महाराजांनी सुरू केलं. आणि या सगळ्यांना, सगळ्या विचारांना घटनात्मक दर्जा देण्याचं काम बाबासाहेबांनी घटनेत केलं. राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 34 म्हणूया, ही सगळी कलमं तुमच्या आणि माझ्यासाठी आहेत. स्वातंत्र्याचा अधिकार असू द्या, समतेचा अधिकार असू द्या, पिळवणुकीविरोधाचा अधिकार असू द्या, धार्मिक स्वातंत्र्य, हे सगळे अधिकार बाबासाहेबांनी घटनात्मक केले. त्यामुळे शाहू फुले आंबेडकर हे एक समीकरण जुळलं गेलं. ते पुढच्या काळात आपल्याला प्रामुख्यानं सांगावं लागेल. शाहू महाराज कोण होते? तर शाहू महाराज लोकराजा होते. आता लोकराजा कोणालाही म्हणत नाही. प्राथमिक शिक्षणासाठी जे त्यांनी काम केलं ना, सरांनी आत्ताच उल्लेख केला, मोठे सरांनी, की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं केलं. केवळ सक्तीचं नाही केलं, तर ते मोफत पण केलंय. मोफत शिक्षण 1 लाख रुपयाची त्यावेळेस तरतूद आहे. रमेश जाधव यांच्या पुस्तकामध्ये संदर्भ मला सांगावे लागतील. 1 लाख रुपयाची तरतूद केली त्यांनी. आणि 1 लाख रुपये कसे घ्यायचे? तर त्यातले 80% राजदरबारातून घ्यायचे आणि 20% हे देवस्थानला मिळालेल्या देणग्यातून घ्यायचे. आपल्याकडे अलीकडे एक प्रवाह आहे बघा, देवस्थानच्या सगळ्या देणग्या समाजकार्यासाठी वापरा म्हणून. शाहू महाराजांनी ती सुरुवात 19व्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. प्रचंड मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात. एक स्टार माझाला एक एपिसोड होता भारतातल्या देवस्थानच्या देणग्यांच्या बाबतीमध्ये. सगळ्यात हायेस्ट देवस्थान कोणतं आहे? तिरुपती बालाजी. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राकडे येऊया, साईबाबा, मुंबईचं सिद्धिविनायक, अगदी पंढरपूरचा विठो. आपण ह्या सगळ्या देवस्थानकडे असणाऱ्या देणग्यांचा वापर समाजकार्यासाठी करणारा पहिला राजा होता, तो म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आता त्या देणग्यांना हात लावायचं म्हणलं की आपल्याकडे धर्माची भांडणं लागतात, जातीची भांडणं लागतात. आणि म्हणून देणग्यांमधली 20% रक्कम, दरबारातली 80% रक्कम, असे 1 लाख रुपये म्हणजे 100% रक्कम शाहू महाराजांनी सक्तीनं मोफत शिक्षणासाठी दिली. सरांनी जो मुद्दा मांडला तोच मुद्दा पुढे घेऊन जावा लागेल. जे विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित राहत नव्हते त्यांना, त्यांच्या पालकांना शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केला होता. उपस्थित राहिलंच पाहिजे. आज जर सगळ्यांना दंड लावला तर कॉलेज एका वर्षात असं करोडपती होऊन जाईल, है ना. आमच्याकडे झालंय काय माहिती आहे का, कॉलेज ऑफलाईन आणि परीक्षा ऑनलाईन पाहिजे म्हणणारी मंडळी सगळी. आपल्याला माहिती आहे तुम्ही आणि आम्ही कसे पास झालो गेली 2 वर्षामध्ये. आपल्याला क्वारंटाईन बॅच बनायला लागलेत माणसं, कोरोना बॅच बनायला लागलेत माणसं. तुम्हाला आता किती टक्के मार्क आहेत? मला आहेत 86% मार्क. मला किती मार्क? 75%च्या खाली इंग्रजीमध्ये 5 मार्क न पडणारा पोरं आमच्याकडे आहेत. म्हणजे ह्या ज्या भूमिका आहेत या कुठंतरी शिक्षण व्यवस्थेतल्या दुरावस्थेला कारणीभूत आहेत. निश्चित कोरोना येऊन गेला, समाजाला एका वेगळ्या अँगलनं विचार करायला कोरोनानं लावलाय, पण कुठंतरी आपल्याला परत त्या क्वालिटीकडे शिक्षणाकडे जावं लागेल. आणि म्हणून सक्तीचं शिक्षण केलं होतं. सक्तीचं शिक्षण नुसतं केलं नाही तर शिक्षण देत असताना त्याच्या वडिलांना दंड लावलाय. आणि दंड लावून शाहू महाराज थांबलेले नाहीत, तर पुढे जाऊन सांगतायत जर शेतीच्या कामासाठी तो विद्यार्थी घरी राहिला असेल तर त्याचा दंड माफ करा. असं शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठले आलेलं नाही अजून. आमच्याकडे उन्हाळ्यात शाळा झाली आहे, उन्हाळ्यात कॉलेज झाली तर आमच्या अंगातून घामाच्या धारा निघायला लागल्या. का मेमध्ये कधीच कॉलेज नव्हतं आम्हाला, एप्रिलपर्यंत होतं आम्हाला कॉलेज. वातावरण बघून आम्हाला कॉलेज त्यावेळेस होती, अभ्यास तसा होता, सुट्ट्या तशा होत्या. पण शाहू महाराजांनी आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मोफत आणि सक्तीचं शिक्षण. ते करत असताना त्याच्या पालकाला दंड, तो जर भरू शकत नसेल तर त्याला सवलत, त्याला टप्पे सुद्धा करून दिले. 1 रुपया त्यावेळेस खूप मोठा होता. माणसं जशी जशी लहान होत गेली तसा पैसा मोठा होत गेला. माणसं त्यावेळेस खूप मोठी होती, पैसा खूप लहान होता. आणि म्हणून आपल्याला हे सांगावं लागेल की शाहू महाराजांनी हा रुपयाचा दंड अतिशय महत्त्वाचा त्यावेळेस मांडलेला होता.
प्राथमिक शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करताना शाहू महाराजांनी 1901ला त्यांच्या काळामध्ये शाळा होत्या ते म्हणजे 245, आणि 20 वर्षानंतर ज्यावेळेस आढावा घेतो आपण त्यावेळेस 55 शाळा, 555 शाळा त्यावेळेस झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास डबल टिपटीनं शाळा वाढलेल्या आहेत शाहू महाराजांच्या या कृतीमुळं. ह्या शाळा काढण्याचा उद्देश काय होता तर समाजाचं आत्मभान जागृत करणं, समाजाला स्वतःची ओळख करून देणं, माणसांना स्वतःची ओळख करून देणं, त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणं. आणि ज्या माणसाला व्यक्तिमत्वाची ओळख होते, आपल्या स्वतःची ओळख होते, त्या माणसाला किती जरी झाकून ठेवलं तर तो झाकून राहत नाही. अनेक क्षेत्रातली मंडळी आपल्यासमोर आहे, कर्तृत्वानं पुढं आलेली आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच नाही, बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व आहेच, पण त्याच्यानंतर आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सांगावं लागेल जी माणसं कर्तृत्वानं मोठी झाली, मग ती नाट्य क्षेत्रातले असतील, संगीत क्षेत्रातले असतील, तंत्रज्ञान क्षेत्रातले असतील, ती कर्तृत्वानं मोठी झाली, त्यांना हातभार लावण्याचं काम शाहू महाराजांच्या काळापासून सुरू झालं. आपल्याला तुम्ही MH बघता दररोज संध्याकाळी, बघता ना, हास्य जत्रा बघता का? आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा बघता ना? आम्ही तर बघत असेलच, आम्हाला काही संध्याकाळी वेळ असतो. तुम्हाला बाकीच्या गोष्टीतून वेळ मिळतोय का म्हणून विचारतोय मी, मुद्दा म्हणून थोडंसं. त्याच्यामध्ये असणारे कलाकार किंवा भाऊ कदम सारखा कलाकार, सिद्धार्थ जाधव सारखा कलाकार, मकरंद नानासपुरे सारखा कलाकार, अशोक सराफ सारखा कलाकार, या मंडळींचे चेहरे जर आपण बघितले ना तर कुठल्याच अँगलनं ते ॲक्टर वाटत नाहीत. आपल्याला वाटतात का? नाहीत वाटत. पण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला एक उंची देण्याचं काम ते झालं. आणि म्हणून आपल्याला सांगावं लागेल की व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी प्राथमिक शाळा सक्तीच्या झाल्या, त्याचा परिणाम पुढच्या काळामध्ये आज झाला. घटनात्मक जर घटनादत्त अधिकार शिक्षण व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले नसते तर ही माणसं तयार झाली नसती. कारण का शिकणं आणि गाणं हे ठराविक समाजाच्यासाठीच त्यावेळेस होतं. याला छेद देण्याचं काम करणारा पहिला राजा होता तो म्हणजे राजर्षी शाहू महाराज. तुझा अधिकार काय याच्यापेक्षा तुझं कर्तृत्व काय हे महत्त्वाचं त्यांनी सांगितलं. आणि त्या कर्तृत्वाच्या आधारे त्यांनी समाजाचं आत्मभान जागृत केलं, समाजाला जागृत चेतवलं, त्यांनी चेतवण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगामध्ये काय आहे, त्याच्यामधून मग विविध प्रकारची मंडळी पुढच्या काळात तयार झालेली आपल्याला त्या ठिकाणी सांगावे लागतात. राजवैभव हाताशी असताना सगळ्या बहुजन समाजाच्या हिताचा शाहू महाराजांनी ध्यास त्या ठिकाणी घेतला आणि आज बहुजन समाज कुठंतरी पुढं वाटचाल करताना दिसतो. केवळ शिक्षण नाही तर महात्मा ज्योतिबाने एक विषय सांगितलेला होता, तो म्हणजे शिक्षणाचं महत्त्व. विद्येविना मती गेली, मतीविना आहेत, आपल्या सगळ्याला माहिती आहे. तो विचार वसतिगृहाच्या शिवाय मूर्त स्वरूपात येणं शक्य नव्हतं. म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहाची संकल्पना मांडली, ती सुरू केली. शाहू महाराज एके ठिकाणी असं म्हणतात की इंग्लंड हे जरी पार्लमेंटचं माहेरघर असलं, वाक्य खूप महत्त्वाचं आहे, कारण का इंग्लंडला पार्लमेंट संसदीय शासन पद्धतीचं जननी म्हणतात. आता ते जननी म्हणण्याचं सुद्धा कारण आहे, कारण का ते लोक खऱ्या अर्थानं लोकशाही जगतात आणि लोकशाहीच जगतात. 1215 पासून मॅग्ना चार्टा संधीपासून अगदी आजपर्यंत लोकशाहीच्या सगळ्या संकल्पना 3-4 कलम लिहिलेली इंग्लंडच्या राज्यघटनेत, आणि ते पार्लमेंटचं माहेरघर म्हटलं जातं. लोक सज्ञ आहेत, लोक शहाणी आहेत. लोक आपल्या भारतातल्या समाजव्यवस्थेसारखी अशी विभागलेली नाहीत. लोक खूप योग्य पद्धतीने निर्णय घेतात, चांगल्या पद्धतीच्या निर्णयाला उभं राहतात. आणि म्हणून शाहू महाराज म्हणतात की इंग्लंड हे जरी पार्लमेंटची जननी असलं तरी माझं कोल्हापूर हे वसतिगृहाची जननी झालं पाहिजे, वसतिगृहाची मातृभूमी बनलं पाहिजे. आणि याच्यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. तिथे येणारा विद्यार्थ्याला वसतिगृह असलं पाहिजे. हे सगळ्या द्रष्ट्या राजकीय विचारवंतांच्या भूमिका आहे. आपल्याकडे सुद्धा सहकारी चळवळीमध्ये सर ते झालं, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये, की जी चळवळ निर्माण झाली वैकुंठ मेहतांपासून यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते पाटील, इकडे देशमुख साहेब असतील, या सगळ्यांनी सहकारी चळवळ निर्माण करत असताना एकमेकावर अवलंबून असणारी व्यवस्था निर्माण केली. कारखानदारी उभारली, त्याच्यावर शिक्षण संस्था उभारल्या, दूध संस्था उभारल्या, सूतगिरण्या उभारल्या, आणि मग शेतकऱ्यांच्या हातामध्ये काम आलं, कामाला दाम मिळाला. आमची आर्थिक प्रगती आपोआप त्या ठिकाणी झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याची ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस आम्हाला हे प्रामुख्यानं दिसतं, तिथं सहकार चळवळ रुजली नाही, नव्हे ती रुजू दिली गेली नाही असंही म्हणूया. त्याचा परिणाम आहे ती अजून व्यवस्था कुठंतरी एका साचलेपणामध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो आणि मार्गदर्शक बंधूंना आपल्याला सांगायला हरकत नाही
वपू काळेंचे खूप सुंदर वाक्य आहे. वपू काळे म्हणतात, समाजाला आणि समाज व्यवस्थेला साचलेपणा आला की त्याच्यावर डास येतात. समाजाला आणि व्यवस्थेला साचलेपणा आला की त्याच्यावर डास येतात आणि डास रोग पसरवतात. समाज व्यवस्था आणि मानवी जीवन वाहतं राहिलं तर त्याचा झरा बनतो आणि झऱ्यावर राजहंस येतात. ह्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सुरू केलं, सक्तीचं केलं आणि त्याच्यावर आधारित असलेली वसतिगृह सुरू केली. वसतिगृह काही एकटे एक नव्हतं, अनेक प्रकारची वसतिगृह, जवळ 22-23 वसतिगृह सुरू केलेत. अनेक जातींचे आहेत. लिंगायत समाजाचा आहे, वैदिक समाजाचा आहे, ब्राह्मण समाजाचा आहे, मराठा समाजाचा आहे, कुणबी समाजाचा आहे, क्षात्र समाजाचा, असे 22 ते 23 वसतिगृह सुरू केलेली आहेत. ह्या अनेक जातींच्या वसतिगृहाच्या बाबत सर त्यांच्यावर टीका पण झाली की तुम्ही एका जातीची वसतिगृह काढून परत जातींमधला विग्रह लावला म्हणून. पण शाहू महाराजांनी त्याला दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं होतं. शाहू महाराज म्हणतात, मी ज्यावेळेस सगळ्यांना एकत्रित घेऊन वसतिगृहाची संकल्पना मांडली त्यावेळेस मला जाणवलं की एकत्रित असलेल्या वसतिगृहामध्ये सुद्धा समाजातल्या वरिष्ठ जातींचंच वर्चस्व निर्माण झालं. हा जो धोका मला तिथं दिसला, तो धोका मला टाळायचा होता आणि मी तो टाळण्याचा प्रयत्न करत अनेक प्रकारची वसतिगृह त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ख्रिश्चन समाजासाठीचं वसतिगृह आहे, दैवज्ञ समाजाचं वसतिगृह आहे, हे सगळ्यांचं वसतिगृह मुस्लिम समाजासाठी आहे. हे निर्माण करत असताना त्यांनी अज्ञान कमी करण्याचा प्रयत्न केला. समाजाला ज्ञानाची भूक असणं गरजेचं असतं आणि ती भूमिका त्यांनी प्रामुख्यानं मांडली. आपण तिसऱ्या मुद्द्याकडे येऊया. शाळा निर्माण केल्या, वसतिगृह निर्माण केली. आता सामाजिक कार्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे त्यांचं अस्पृश्यता निवारणाचा. खूप मोठं काम अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला ज्यावेळेस शाहू महाराज मुंबईला गेले, त्यांच्या आपल्या सगळ्यांना तो गुरुवार्यांना मार्गदर्शकांना तो प्रसंग माहिती आहे. त्यावेळेस बाबासाहेब बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं महाराजांना, महाराज तुम्ही कशाला आला, आम्ही तुमच्या भेटीला आलो असतो. पण त्यावेळेस शाहू महाराजांचं वाक्य होतं, ते म्हणाले, आम्ही परंपरेचे राजे आहोत, तुम्ही खऱ्या अर्थानं गुणवत्तेचे राजे आहात, म्हणून आम्ही तुमच्या भेटीला यायला पाहिजे होतं. असं म्हणणारा राजा दिसत नाही हो आज. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी वाक्य वापरलेलं होतं की अस्पृश्य समाजासाठी जे काम शाहू महाराजांनी केलं आणि अस्पृश्य समाजाला असा सखा त्या काळी कधी भेटला नाही, पुढच्या काळात सुद्धा भेटणार नाही. खूप मोठं काम या काळामध्ये शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं. पाठशाळा काढल्या, रात्रीच्या शिक्षण संस्था उभा केल्या. अस्पृश्य समाजासाठी शाहू महाराजांनी त्यांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही स्वतःला अस्पृश्य म्हणून घेऊ नका. त्याच्यासाठी एक शब्द वापरला आहे त्यांनी. ते म्हणतात तुम्ही अस्पृश्य म्हणून घेऊ नका, तर स्वतःला सूर्यवंशी म्हणा. ही भूमिका त्याने मांडली. म्हणजे माझ्याच जातीची अस्मिता, माझ्याच जातीची भूमिका, माझ्याच जातीचा मोठेपणा मला त्या ठिकाणी मांडता यावा, म्हणून तुम्ही स्वतःला अस्पृश्य म्हणून घेऊ नका, सूर्यवंशी म्हणून घ्या. जाती जातीच्या भिंतींमध्ये विभागलेला हा देश, ही समाजव्यवस्था कुठंतरी छेद देण्याचा प्रयत्न करत होती, त्याला सांधण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी या माध्यमातून केलेला होता. अस्पृश्यासाठी काम करत असताना त्या काळी दरोडेखोर आणि चोर समजल्या जाणाऱ्या जातींच्या लोकांना रात्रीच्या काळी कधीही जाऊन सरकारी कार्यालयामध्ये हजेरी द्यावी लागायची. कधीही जाऊन रात्री अपरात्री ती हजेरी पहिल्यांदा शाहू महाराजांनी बंद केली. अहो सर, काय काम केलं या माणसानं, म्हणजे आपण असं विस्मयकारक होतो. दुर्दैवानं आम्ही ते वाचत नाही आणि वाचलेलं आमचं शेअर होत नाही. आमच्याकडे शेअर निश्चित होतं, आलेला मेसेज फॉरवर्ड होतो फक्त. मित्रांनो, शेअर करणं वेगळं आणि फॉरवर्ड करणं वेगळं हे जरा समजून घेऊया. शेअर म्हणजे एकमेकांच्या बद्दल विचारांचा एक टप्पा असतो. आम्ही कॉपी पेस्टच्या जमान्यातले आहोत. आम्ही ठरवून घेऊयात आम्हाला सुंदर दिसायचं का चांगलं वागायचं. परवा एक व्हॉट्सअपला किस्सा आला होता. आम्ही पण त्यात आहोत, नाही असं नाही. आम्ही पण तुमच्या पिढीचे आहोत. जरी इथं संपलं असलं तरी तुमच्या पिढीचे आहोत. कारण का तुमच्या पिढीला शिकवायचं आहे, आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. याच्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान. आम्ही कुणीही टेक्नॉलॉजीमध्ये बाप नव्हतो, पण गेल्या 2 वर्षात आम्ही बाप झालो सगळे. तंत्रज्ञान आम्ही हस्तगत केलं. होतं का सर आपल्याला ऑनलाईन काय माहिती, पण शिकून घेतलं ना आम्ही. शिकून जर आम्ही आमच्या व्यवस्थेला जर आम्ही काळानुरूप बदललो नाही, अपडेट झालो नाही, तर त्याचा नोकिया मोबाईल होतो. काळानुरूप बदलावं लागेल आपल्याला. आम्ही बदललो. आणि म्हणून एक मेसेज आलेला तुम्हाला या ठिकाणी फक्त शेअर करतो. सुंदर मेसेज आहे.
ऐकला पण असेल, तुमच्या पण मोबाईलवर आले असेल. कारण का आमच्या काळी पूर्वी जसे सर तुमच्या काळात जसे युनिव्हर्सल जोक असायचे ना, तसे आजकाल मेसेज पण युनिव्हर्सल असतात. 10 मिनिटात जगात सगळीकडे जातात ते. तसा एक मेसेज आहे की एका मुलाला एका सुंदर मुलीनं मागं ओढून स्माईल दिली, हसली. ती हसली की ही फसली, ती हसली की ही फसला. आणि नाही म्हटलं तरी 2-3 दिवस चक्रा मारत 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 तो विषय संपून गेला. आता ते त्याच्या डोक्यात राहिलं. ती सुंदरता तिच्या डोक्यात राहिली, ती सुंदर पोरगी त्याच्या डोक्यात राहिली. हा एक भाग. दुसरा त्या मेसेजमधला एक भाग असा होता की एके ठिकाणी त्याच पोराला त्याच्या मालकानं कामाला लावलंय, नोकरीसाठी मुलाखतीला गेलाय. आणि मुलाखतीला गेल्यानंतर त्या उद्योगपतीनं त्याला आणायला गाडी पाठवली आहे, ड्रायव्हर पाठवलाय. आल्यानंतर त्याला जीव खाऊ घातलंय. मुलाखत झाली आहे, मुलाखत नंतर नोकरी दिली आहे, नोकरी देताना परत त्याला स्टँडवर सोडायला गाडी पाठवली आहे. दोन्ही गोष्टीतली कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवू, पहिली का दुसरी? पहिली सुंदरता ही गोष्ट आपण कालांतरानं विसरून जातो, पण आयुष्यामध्ये चांगली मिळालेली वागणूक आपण कधीच विसरत नाही. शाहू महाराजांनी समाजाला वागणूक देण्याचा प्रयत्न केला, समाजाला आत्मभान देण्याचा प्रयत्न केला. बाबा तू कोण आहे, काय आहे? अस्पृश्य समाज जो स्वतःला न्यूनगंडामध्ये समजत होता त्याला सांगितलं तू अस्पृश्य नाही रे बाबा. याची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर शूद्राजमध्ये खूप सुंदर पद्धतीने करून ठेवली आहे. बाबासाहेब म्हणतात अरे आमचा पूर्वज कोण आहे, तर आमचा पूर्वज राजा पैजवान आहे. आणि जर राजा पैजवान आमचा पूर्वज असेल तर आम्ही शूद्र कसे? राजा क्षत्रिय असतो म्हणून आम्ही क्षत्रिय आहोत. चिकित्सा खूप सुंदर आहे, छोटंसं पुस्तक आहे, जाती व्यवस्थेची चिकित्सा, हू वेअर शूद्राज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली. हे अस्पृश्यांसाठीचं काम आपल्याला शाहू महाराजांचं प्रामुख्यानं त्या ठिकाणी सांगावं लागेल. अस्पृश्यांसाठीच्या कामाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शाहू महाराजांचं हे काम आपल्याला त्यांची जयंती सणासारखी साजरी केली पाहिजे, एखादा सण उत्सवासारखी साजरी केली पाहिजे. आणि ते खरं होतं की या माणसानं जे काम केलं ते काम आपल्याला खूप मोठं आणि परिणामकारक होतं असं आपल्याला स्पष्ट करावं लागेल. सामाजिक कार्याची मांडणी करत पुढं जात असताना एक महत्त्वाचा किस्सा सांगावा लागेल. तर नाना फडणवीस यांनी शिवराज्याभिषेक शक बंद केला होता. तो शक परत शाहू महाराजांनी सुरू केला. रामचंद्रपंत अमात्यांच्या अस्सल साधनामध्ये जे मूळ साधन समजलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये, त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की नित्य नूतन करीत जावे. आणि तसे शिवाजी महाराजांचा अपडेट कारभार होता. तोच कारभार पुढे शाहू महाराजांनी आत्मसात केला. आणि जे शिवशक बंद केलेलं होता, शिवाजी महाराजांच्याबद्दल असणाऱ्या आठवणी त्या शिवशकाच्या माध्यमातून मांडल्या जात होत्या, तो मधल्या काळातल्या सगळ्या डिस्प्यूटमुळं, संघर्षामुळं बंद केल्या. तो परत शाहू महाराजांनी सुरू केला. एवढंच नाही, याच्याबद्दल लोकमान्य टिळकांचे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. मी पुढे येईन, कारण का पुढचा सगळा टप्पा आपल्याला शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातला संघर्ष दिसतो. पण ज्यावेळेस शाहू महाराजांचं पाठीमागचं सगळं काम, शिक्षण, वसतिगृह, अस्पृश्यांसाठीचं काम हे पुढं आल्यानंतर लोकमान्य टिळकांनी एक खूप चांगली उपाधी त्यांना दिलेली होती. ते म्हणतात शाहू महाराजांचा जन्म या मातीतला तो म्हणजे राजकीय कपिलाषष्ठीचा योग आहे. राजकीय कपिलाषष्ठीचा योग आहे. टिळक पंडित होते, टिळक बुद्धिवंत होते. टिळकांनी त्यांच्यावर चांगलेपणानं भूमिका मांडली. पुढच्या काळात काही गोष्टी आहेत, काही प्रकरण आहेत, त्याच्यामध्ये मात्र संघर्ष होत गेलेला आपल्याला दिसतो. ह्या संघर्षामध्ये समाजातली जी विषमता आहे ती विषमता कमी करत असताना शाहू महाराजांच्या लक्षामध्ये एक गोष्ट आलेली होती, ती म्हणजे प्रशासनामध्ये असणारं वरिष्ठ जातींचं वर्चस्व. कोल्हापूर संस्थानचे जे 2 दिवाण होते, एक पारशी समाजाचा आणि एक ब्राह्मण समाजाचा, ह्या 2 दिवाणांनी कोल्हापूर संस्थानच्या प्रशासनामध्ये त्याच जातीची माणसं भरली होती. एक आकडेवारी फक्त तुमच्या समोर ठेवतो, फक्त समोर ठेवतो. दिवाण कुंवरजी आणि दिवाण बर्वे यांनी कोल्हापूर संस्थानच्या प्रशासनामध्ये जी माणसं भरली होती त्याची संख्या आहे 1894ला महाराजांच्या प्रशासनामध्ये 71 पैकी 60 ब्राह्मण समाजाचे होते. बघा आकडेवारी, 71 पैकी 60 ब्राह्मण होते. त्यांच्या खाजगी जे नोकर होते त्याच्यामध्ये 52 पैकी 45 ब्राह्मण होते. कोल्हापूर संस्थानाची साधारणपणे 9 लाख लोकसंख्या होती. त्या 9 लाख लोकसंख्येपैकी 26,000 लोकसंख्या उच्चवर्णीय समजल्या जाणाऱ्या या वर्गाची होती. त्यातले शिकलेलं प्रमाण होतं 79.1% ब्राह्मण समाजाचं, मराठा समाज 8.6,
कुणबी समाज 1.8 आणि बाकीचा समाज मग उर्वरित संकल्पनेमध्ये येतो. हे ज्यावेळेस महाराजांच्या लक्षात आलं ना, त्यावेळेस त्यांचा निर्णय झालाय, कुणालाही न मागता 50% आरक्षण देणारा महाराष्ट्रातला पहिला राजा आहे, तो म्हणजे छत्रपती शाहू महाराज. मुळात परंपरेनं आरक्षण मिळालेला वर्ग आहे, त्या वर्गाचं आरक्षण कमी करणं गरजेचं आहे. म्हणून खाजगीमध्ये असणारे जे काही 30-35 नोकर होते, त्यातले 80% जास्त नोकर शाहू महाराजांनी अशा समाजातले भरले. अशा म्हणजे त्यावेळेस हीन म्हणल्या गेलेल्या जातीतले आणि समूहातले. म्हणून आरक्षणाची भूमिका न मागता 50% आरक्षण यांनी दिले. मित्रांनो, क्वारंटाईन हा शब्द आपण पहिल्यांदा या 2 वर्षात ऐकला, पण पुण्यातल्या प्लेगच्या साथीमध्ये पहिल्यांदा क्वारंटाईन कॅम्प निर्माण करणारा राजर्षी शाहू महाराज आहेत. आपण आत्ता ऐकला तो, आम्ही पण आत्ता ऐकला. आमची 50-47-48 वयाच्या दरम्यान आहे, त्याच्या पुढं आम्ही पहिल्यांदा हा शब्द आम्ही ऐकला. पण प्लेगच्या साथीमध्ये गावगाड्याच्या बाहेर असणाऱ्या एका समुदायाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे राहता यावं, त्यांच्यावर उपचार व्हावेत, याच्यासाठी क्वारंटाईनची संकल्पना शाहू महाराजांनी सुरू केली. हेही आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल. सामाजिक कार्याची मांडणी करत असताना वेदोक्त प्रकरण नावाचं एक प्रकरण आहे. काही जणांना सर्वश्रुत असेल. आमचे मित्र बाळासाहेब आहेत या ठिकाणी, इतिहासाचे नामवंत प्राध्यापक आहेत. माझ्या PhDसाठी त्यांनी खूप मदत केली आहे सोलापूर विद्यापीठामध्ये असताना. माळी सर, वेदोक्त प्रकरण नावाचं जे प्रकरण आहे ते खूप महत्त्वाचं. काय होतं हे प्रकरण? म्हणजे राजर्षींच्या घरी होणारे विधीसुद्धा हे केवळ काही ठराविक शूद्र म्हणून घेतल्या जाणाऱ्या संकल्पनेच्या माध्यमातूनच होत होते. आणि म्हणून त्याला छेद देण्याचा प्रयत्न, त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला. एके दिवशी शाहू महाराज आणि त्यांच्याबरोबर मुंबईचे प्रसिद्ध विचारवंत विद्वान राजाराम शास्त्री भागवत हे बरोबर होते. आणि सकाळचे सगळे विधी बोलवण्यासाठी त्यांचा तो उपाधी राजपुरोहित बोलवला गेला. आणि राजपुरोहितानं तो आंघोळ न करता आले होता. मी प्रसंग आणि घडलेली हकीकत तुमच्यासमोर ठेवतो. मला कुठल्या धर्माला जातीला या ठिकाणी टोचायचं नाही, टोकायचं नाही, पण जे घडलंय ते तुमच्यासमोर मांडणं. त्यातून शाहू महाराज कुठंतरी दैववादापासून बाजूला गेले हेही आपल्याला सांगावं लागेल. आणि म्हणून ती भूमिका शाहू महाराज सगळी अनिक उरकल्याने तो जो पुरोहित होता तो आंघोळ न करता आला होता आणि तो मंत्रपठण करत होता. राजघराण्यातल्या व्यक्तीच्या समोर तो मंत्रपठण करत होता. त्यानं जे मंत्रपठण करत होता, राजाराम शास्त्री भागवतांचं संस्कृत मुखोद्गत होतं, धर्मग्रंथ मुखोद्गत होते. राजाराम शास्त्री भागवतांनी त्यावेळेस शाहू महाराजांना सांगितलं, हा पुरोहित पुराणोक्त मंत्र पद्धतीनं मंत्रपठण करतोय, तो वेदोक्त पद्धतीनं मंत्रपठण करत नाही. शाहू महाराजांनी त्याला विचारलं त्यावेळेस त्या राजपुरोहिताला की असं का करतो, तू वेदोक्त पद्धतीनं का करत नाही? तर त्यावेळेस त्याचं उत्तर गुरमीतलं आणि असं अहंगंडानं भरलेलं होतं. तो म्हणाला की तुम्ही क्षत्रिय नाहीत, तुम्ही शूद्र आहात आणि शूद्रासाठी पुराणोक्त मंत्र योग्य आहेत. क्षत्रिय असतात तर वेदोक्त पद्धतीनं मंत्रपठण केलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विधिवत राज्याभिषेक क्षत्रिय आहे म्हणून गागा भट्टांनी घडवून आणला 6 जून 1674ला. त्याच्यानंतर निश्चिलपुरीचा पुढच्या काळामध्ये झाला. क्षत्रियत्व सिद्ध केलंय महाराजांचं. तरीसुद्धा 19व्या शतकाच्या सुरुवातीला शाहू महाराज क्षत्रिय नव्हते हे म्हणणारा वर्ग महाराष्ट्रात आहे आणि आजही होता, आजही आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्यावेळेस शाहू महाराजांच्या लक्षात एक गोष्ट आली, जर अशा पद्धतीनं राजघराण्यातल्या लोकांच्या बद्दल जर घडत असेल तर सर्वसामान्य लोकांचे हाल कोण खाणार आहे? इथं त्यांच्या डोक्यातली तिडीक मोठी झालेली दिसते. अस्पृश्य समजला जाणारा, महिला समजला जाणारा या वर्गाला आपल्याला कुठंतरी पुढे घेऊन बाहेर जावं लागेल आणि पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल. क्षत्रिय का नाहीत, क्षत्रिय भारतामध्ये का नाहीत याच्याबद्दल एक प्रसंग सांगितला जातो की परशुरामानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, त्यामुळं क्षत्रिय महाराष्ट्रात जिवंतच नाहीत, भारतात जिवंतच नाहीत. मला ND पाटलांचं एक खूप सुंदर वाक्य आहे. परवाच्या दिवशी परशुराम जयंती झाली, आपल्याला सगळ्याला माहिती आहे, बकरी ईद, परशुराम जयंती असं झालं. पुण्यामध्ये परशुराम जयंतीच्या निमित्तानं पाठीमागच्या काही वर्षापूर्वी विश्वंभर चौधरी यांच्या लेखामधले हा संदर्भ आहे. समाजसेवक आहेत, आपल्या सगळ्याला माहिती आहेत. त्यांनी तिथं लिहून ठेवलं होतं की ज्यावेळेस NDंनी हे सगळे पुण्यात लागलेले बॅनर बघितले परशुराम जयंतीचे, पुरोगामी चळवळीतला खूप मोठा माणूस ND पाटील साहेब, त्यांनी ते गमतीनं घेतलेलं वाक्य होतं. ते म्हणतात, अरे वारंवार नापास होणाऱ्या पोराचं कौतुक काय करताय तुम्ही? प्रसंग खूप महत्त्वाचा आहे बरं का.
21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली म्हणजे पहिल्या वेळी झाली नाही, दुसऱ्या वेळी झाली नाही, तिसऱ्या वेळी झाली नाही. 20 वेळा पोरग जे नापास झाले त्याचं कौतुक कशाला करताय तुम्ही? पण तोच संदर्भ घेऊन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला गेला, त्याच्या विरोधामध्ये कारवाया झाल्या, त्याच्या विरोधामध्ये पंतप्रधान झालं, होम हवन झालं, ते शाहू महाराजांच्या वाट्याला आलेलं होतं. म्हणजे या व्यवस्थेनं ज्या धर्मग्रंथांनी मांडणी केली ती मांडणी हजारो वर्ष चालत आलेली होती. इथं महाराजांनी त्याला छेद देण्याचा प्रयत्न केला. वेदोक्त प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. याच्यात लोकमान्य टिळकांनी वेदोक्त प्रकरणाच्या बाजूनं राजपुरोहिताची बाजू घेतली आणि तिथून महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादाला सुरुवात झाली आहे. पुढच्या काळात टिळकांच्यावर मोठ्या प्रमाणात आघात झाले, त्याच धक्क्यात टिळकांचं निधनही झालं. अनेक प्रसंग आहेत त्याच्यामध्ये. पण हा जो प्रसंग होता वेदोक्त प्रकरणाचा, त्याच्याबद्दल श्रीम माटे ने खूप सुंदर वाक्य सांगितले, त्यांनी लिहून ठेवले. श्रीम माटे म्हणतात, जर लोकमान्यांनी या बाबतीमध्ये बारीक सारीक तपशीलवार गोष्टीमध्ये न जाता शाहू महाराजांची बाजू उचलून धरली असती ना, तर आजच्या महाराष्ट्राच्या जातीयतेला खूप वेगळं वळण लागलं असतं, खूप वेगळं वळण लागलं असतं. पण दुर्दैवानं लोकमान्यांनी जाती व्यवस्थेची संकल्पना मान्य केली, धर्माधिकार मान्य केले आणि शाहू महाराजांच्या विरोधात त्यांनी आपल्या केसरीमध्ये नंतरच्या काळात लिखाण करायला सुरुवात केली होती. आपल्याला सांगावं लागेल, वेदोक्त प्रकरणानंतर मार्च 1918 शाहू महाराजांनी कुलकर्णी वतन रद्द केलं. कुलकर्णी वतन होतं आपल्याकडं, ते वतन रद्द केलं आणि त्यांनी तलाठी पद्धत सुरू केली आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे काय सुरू केलं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं, शाहू महाराज हा विचारांच्या पलीकडे जाऊन काम करणारा राजर्षी होते आणि त्या भूमिका त्यांनी स्वीकारल्या. कुलकर्णी वतन रद्द केलं, तलाठी पद्धत सुरू केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप महत्त्वाची आणि मोलाची मदत त्यांची झालेली आहे. केवळ मौलिक नाही, नैतिक नाही, केवळ राजकीय नाही, तर आर्थिक पातळीवर सुद्धा, एक पाठिंब्याच्या पातळीवर सुद्धा. तू पुढं चल, मी तुझ्या बरोबर आहे म्हणणारी मंडळी लागतात. तू पुढं चल, तुझ्या मागं आहे मी असं म्हणणारी आज नाही चालत. तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी म्हणून काय होणार आहे? मी तुझ्या बरोबर आहे म्हटलं तर काय होईल ना? तू पुढं चल, मी तुझ्या, असं नाही होत नाही तसं. ज्यावेळेस आपण एकमेकांच्या बरोबर राहतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं काहीतरी सामाजिक क्रांती घडते. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये सयाजीराव महाराजांचं जे काम होतं त्याच्या बरोबरीचं काम शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं. मूकनायक ह्या बाबासाहेबांच्या लेखणीला, पाक्षिकाला, त्या साप्ताहिकाला 25,000 रुपयाची मदत त्यावेळेस शाहू महाराजांनी केलेली होती. म्हणून मागाशी वाक्य वापरलं, बाबासाहेब म्हणतात, शाहू महाराजांसारखा सखा मला त्या ठिकाणी मिळाला नाही. सखा हा शब्द कुणालाही वापरला जात नाही. कुणाला वापरला जातो सखा हा शब्द? परंपरेनं कृष्णाला वापरला जातो. परंपरेमध्ये कृष्णाला वापरला जातो. कृष्ण घडला नाही घडला, महाभारत घडलं नाही घडलं, या वादामध्ये नको जायला आपण, तो आपला विषय नाही चर्चेचा. सखा कृष्णाला वापरला जातो का? ज्या ज्या वेळी समाज द्विधावस्थेला येईल, समाज मानसिक अस्वस्थ होईल, त्या त्यावेळी मी तुला सामोपचारांना मदत करण्याचा प्रयत्न करेल. आणि नेमकं शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या बाबतीत तेच केलं. म्हणून बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात, हा सखा आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. जाती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये शाहू महाराजांनी खूप महत्त्वाचं काम केलं. ते म्हणतात, जपानच्या समुराई समाजानं, जपान आज पुढारलेला देश आहे, पुढाकारलेला देश आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे. अनेक गोष्टी आपल्याला जपानमधून येतात, अनेक संकल्पना तिथून आपण घेतो, मान्य करतो, स्वीकारतो. जपानच्या सामुराई, ज्या वर्चस्व अस्तित्वानं असलेल्या जातीनं स्वतःची जात बाजूला ठेवली आणि आपल्या खालच्या जातीनं एकत्र करून एक जात बनवली, म्हणून जपान यशस्वी झाला आहे. आमच्याकडे असणारे हे भेदाभेदाचे ज्या संकल्पना आहेत ना, ह्या पहिल्यांदा आम्ही काढून टाकू. जातीभेद आम्हाला कमी करावं लागेल. याच्यासाठी आम्ही सामुराई जातीचा आदर्श घेऊ शकतो का काय, हे सुद्धा चाचपणी शाहू महाराजांनी केली होती. केवळ चाचपणी करून हा राजा थांबला नाही, तर प्रयत्नही केलेले आहेत. काय प्रयत्न केले? तर महत्त्वाचा एक प्रयत्न आपल्याला सांगावं लागेल. त्याने 1917ला जे आंतरजातीय विवाहाच्या बाबतीमध्ये पटेल बिल आलं होतं, त्या पटेल बिलाला त्यांनी पाठिंबा दिला, पैसे दिले. आणि केवळ ते करून थांबले नाहीत, तर शाहू महाराज आपल्या चुलत बहिणीचा विवाह इंदोरच्या होळकर घराण्यातल्या धनगर जातीच्या मुलांच्या लावला त्यांनी. म्हणजे आंतरजातीय विवाहाची संकल्पना शाहू महाराजांनी मांडली. 100 विवाह शाहू महाराजांना करायचे होते, त्याच्यासाठी निधीही त्यांनी ठेवला. 25 विवाह त्यांनी त्या काळात केले, मराठा आणि धनगर जातीतल्या. या चळवळी, ह्या गोष्टी, या भूमिका आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला घेणं शक्य नाही. आमच्याकडे पहिल्यांदा देवाक बघतेत. हा माणूस, हा राजा जातीच्या भिंती काढून टाकायचा प्रयत्न करतोय.
बाबासाहेब आंबेडकरांचं घटना परिषदेच्या समारोपाच्या भाषणात एक खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, स्वातंत्र्य समता आम्ही निर्माण केली, स्वातंत्र्य समता आम्ही निर्माण केली, पण बंधुत्व आम्ही निर्माण केलं का याचा जरा विचार करावा लागेल. आणि बंधुत्व निर्माण करायचं असेल तर जातीपातीच्या भिंती, जातीपातीच्या श्रृंखला, या बेड्या आपल्याला काढाव्या लागतील. याचा प्रयत्न करणारा राजर्षी शाहू छत्रपती आपल्याला सांगावं लागेल. सामुराईनं प्रयत्न केले म्हणून आपण पण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून मराठा धनगर समाजाचे विवाह त्यांनी लावून देण्याचा प्रयत्न केला. महाराज इथं थांबलेले नाहीत, तर कुराणाचं मराठीत भाषांतर सुद्धा महाराजांनी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी 25,000 दिलेत त्यांनी. जिथं कुठं आपण वेगळं काही करू शकतो ते करण्याचा महाराजांनी प्रयत्न केलाय. आणि हा संदर्भ मला भाई माधवराव बागल यांच्या आठवणी शाहू महाराजांच्या याच्यामध्ये काल वाचता सहज सापडला. तो कुठं सापडला नव्हता, पण अनेक संदर्भ मांडत हा संदर्भ मला एका ठिकाणी सापडला की कुराणाचं भाषांतर करण्यासाठी म्हणजे केवळ जाती व्यवस्था नाही तर धर्मातल्या संकल्पना सुद्धा आम्हाला बदलावी लागतील. मग भोंग्या आणि मशिदींवरच्या किंवा हनुमान चालीसा सुरू होणार नाही. विग्रह अवस्था आहे समाजाची. अशा समाजाच्या विग्रह पसरणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. कोण करतो, काय करतो या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. पण ज्यावेळेस राष्ट्र आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणून आपण पुढे जातो, समाज म्हणून पुढे जातो. मला तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना, तुम्ही ज्यावेळेस डबे खायला बसता त्यावेळेस शेजारी कोणत्या जातीचा बसला विचार करता का? नाही ना करत. हे शाहू महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून आलेलं आहे बरं का. त्याच्या अगोदर आमची जात खूप कर्मठ होती, अजूनही आहे. आपण पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी आहोत. तुम्ही मराठवाड्यात जावा जरा, मग तुमच्या लक्षात येईल. अजूनही माझ्या दलित मित्राला, दलित बांधवाला पाणी वगैराळ्यानंच दिलं जातं. अजूनही त्याच्या पायाला पाठीमागं सर झाडू बांधला जातोय. काही घटना आपल्याकडे घडतायत त्या. उत्तर भारतामध्ये अशा काही प्रथा आहेत, गरोदर असणाऱ्या मातांचं त्यांच्यात लिंगनिदान करण्यासाठी अघोरी प्रथा वरच्या वर्गाकडून घेतल्या जातात. ह्या सगळ्या प्रथा परंपरा यांना छेद देण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पातळीवर झाला. म्हणून शाहू महाराजांचं कर्तृत्व आपल्याला प्रामुख्यानं सातत्यानं विचारांच्या अंती मांडावं लागेल. सुरुवात करत असताना मी सांगितलं होतं की शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चळवळीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्याला सत्यशोधक चळवळ म्हणतात. काही जणांनी त्याच्यावर टीका पण केली आहे. काही विचारवंतांनी शाहू महाराजांच्या भूमिकेवर टीका केली की महाराजांनी धर्म, देवस्थान, जाती याच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि सत्यशोधक चळवळ माघारी पडली. पण असं नाही घडलं. सत्यशोधक चळवळ जर खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपामध्ये, कृतीच्या रूपामध्ये, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या रूपामध्ये कुणी आणली असेल तर ती शाहू महाराजांनी आणली. याच्याबद्दल महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, न.रा. फाटक, कालेकर या तिघांनी आपली मतं मांडलेली आहेत की शाहू महाराजांसारखा राजर्षीच महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार पुढे घेऊन येत राहिला. म्हणून तो विचार आताच्या पिढीमध्ये आपल्याला सातत्यानं सांगावं लागत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शेतीमध्ये शाहू महाराजांनी प्रयोग केले, वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. समाज व्यवस्था बदलासाठी आवश्यक असणारे सगळे प्रयत्न केले. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस कुपरचा नांगराचा फाळ जमिनीला लागला ना, त्यावेळेस इथल्या माणसांनी त्याला प्रचंड विरोध केलेला होता. असं मी ऐकू नाही सर, कदाचित आपण सांगू शकाल. कुपरच्या नांगराचा फाळ जमिनीला लागला त्यावेळेस इथले शेतकरी म्हणायचे की आमच्या आईच्या पोटामध्ये तुम्ही नांगराचा फाळ घातलाय. ही मानसिकता होती आमची. परंपरेने असलेली शेती, परंपरेने असलेली समाज व्यवस्था आम्हाला बदलून टाकण्यासाठी विचारांची पेरणी व्हावी लागते. आणि ती विचारांची पेरणी महात्मा फुलेंनी केली. त्याला खत पाणी शाहू महाराजांनी घातलं आणि त्याची चांगली मशागत पुढच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून शेतीसाठी नवीन प्रयोग केले. केवळ प्रयोग नाहीत केले तर आधुनिकीकरणास त्यांनी चालना दिली. उद्यमनगरसारखी स्थापना आपल्याला कोल्हापूर भागामध्ये दिसते. कारखाने त्या ठिकाणी उभारले. सांस्कृतिकतेला सुद्धा तेवढंच महत्त्व शाहू महाराजांनी दिलेलं आहे. सामाजिक कार्याच्या विचारांच्या शेवटाकडे जाताना आपल्याला ह्या भूमिकांचा सुद्धा संदर्भ घ्यावा लागतो. शाहू महाराजांच्या विचारातून कोण तयार झालं तर बालगंधर्व, केशवराव भोसले, मालपेकर ही महाराष्ट्राच्या त्या काळच्या सांस्कृतिक क्षेत्रातली चेहरा असणारी मंडळी होती. त्याच चेहऱ्यानं पुढं सांस्कृतिकतेला वेगळं वळण दिलं आणि इथं सांस्कृतिकता जपली गेली, संस्कृती जपली गेली. संस्कृती म्हणजे काय? नद्या, नाले, डोंगर हे असलं नसतं संस्कृती. संस्कृती म्हणजे तुमच्या आमच्या आचरणातले, तुमच्या आमच्या जीवनातले सगळे संदर्भ घ्यावे लागतात आणि ते टिकवावे लागतात. परंपरेनं काही गोष्टी येतात त्या टाकाव्या लागतात. नव्यानं काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. ते बदल आम्हाला स्वीकारावे लागतील. शाहू महाराजांचं कुस्ती हे पहिलं प्रेम होतं. आता पहिलं प्रेम म्हटलं की सगळेजण हास्य होतात आपल्याकडे. कुस्तीला खूप त्यांनी चालना दिली.
मग त्याच्यातून निर्माण झालेले खासबाग मैदान असेल, तिथून पुढे कोल्हापूर भागामध्ये ही चळवळ रुजली, जोपासली गेली. आज महाराष्ट्रामध्ये आज जवळपास रोज 2 ठिकाणी सर कुस्त्याचे आखाडे आहेत, रोज 2 ठिकाणी यात्रा जत्रा सुरू आहेत. त्यातनं एक उत्पन्नाचं साधन म्हणून एक वर्ग बघायला लागला. त्या काळी कुस्तीला राजाश्रय दिला. कोणत्याही व्यवस्थेला राजाश्रय असणं गरजेचं असतं, केवळ लोकाश्रय असून चालत नाही. लोकाश्रयाच्या माध्यमातून काही गोष्टी जोपासल्या जातात, पण त्याला राजाश्रय ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती संकल्पना, ती व्यवस्था लोकांच्या मान्यतेला गळी उतरते. आमच्याकडे लावणी महोत्सव होतो, अभिमानानं सांगतो आम्ही. आणि आमच्याकडच्या लावणी स्पर्धेला, लावणी महोत्सवाला महिला आणि मुली असतात, फक्त पुरुष नसतात. 25 वर्ष अखंडपर्यंत जपलं गेलं, जोपासलं गेलं. कालच कुस्ती स्पर्धा झाली आमच्याकडं. आमच्या कुस्ती स्पर्धेच्या आखाड्यात महिला आणि मुलीसुद्धा होत्या. पुढच्या वर्षी महिलांची स्वतंत्र कुस्ती स्पर्धा घेतोय तिथं, स्वतंत्र महाराष्ट्र केसरीची. हे आज 2022 साली सुरू झालं. याचं बीजारोपण शाहू महाराजांनी करून ठेवलं होतं. का चालना द्यायची आहे? तर रांगड्या मातीतला खेळ आहे, तो उत्पन्नाचं साधन होऊ शकतो, तो कुठंतरी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो. म्हणून त्या संकल्पना शाहू महाराजांनी भूमिकेच्या माध्यमातून घेतल्या. ओके. शाहू महाराजांचं कुस्ती जसं प्रेम होतं ना, तसा इतिहास हा महत्त्वाचा घटक होता. मराठ्यांचा इतिहास असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असू द्या, किंवा नव्यानं इतिहासाची जी काही मांडणी त्या काळामध्ये झाली, त्या सगळ्यांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे, बापूराव लट्टे साहेब, त्याचबरोबर केळुसकर सर यांनाही शाहू महाराजांनी त्यावेळेस वेगळ्या पद्धतीनं आर्थिक मदत करून मराठ्यांचा नवीन इतिहास लिहायला लावला. आमच्याकडे जेम्स लेन प्रकरणावरून आज पण भांडण होतं, पण केळुसकरांचा किंवा गोविंद पानसर यांचा शिवाजी कोण होता हे वाचल्यानंतर आमच्या लक्षात येतं खरा शिवाजी कोण आहे. आणखीन कोणी मांडलेला शिवाजी महाराज ज्यावेळेस आम्ही ऐकतो, वाचतो, त्यावेळेस आमच्या लक्षात येतं की कुठंतरी महाराजांच्याबद्दल त्यांचं व्यक्तिमत्व खुजं करण्याचा प्रयत्न झाला. पण खरं चरित्र शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांनी, त्याच्या अगोदर महात्मा फुल्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून पुढं आणलेलं दिसतं. खऱ्या अर्थानं ती मांडणी झाली. मग कुठंतरी दैववाद, मग कुठंतरी गुरुपद, मग कुठंतरी ठराविक व्यवस्था पुढच्या काळामध्ये मांडणी झाली. मित्रांनो, बखरीमध्ये लिहिलेला, मी अभ्यासाच्या अंती मांडतो, कदाचित माझं वाक्य चुकीचं असेल, इतिहासाची जाणकार मंडळी इथं आहे. बखरीच्या आधारे मांडला गेलेला इतिहास हा 100-150 वर्षानंतर लिहिलेला आहे. अस्सल जी मूळ साधनं आहेत, रामचंद्र पंत अहमद त्यांची बखर, कान्होजी जेदेंची शकावली, मध्य प्रदेशच्या बनेडा गावच्या ज्योतिषाची ती रायरी, परमानंद लिखित शिवभारत, ही सगळी अस्सल साधनं आहेत. त्या साधनांच्या आधारे केळुसकरांनी राजा शिवछत्रपतींची मांडणी, या पुस्तकाची मांडणी केली. त्याला शाहू महाराजांनी मदत दिलेली होती. रायगडाच्या छत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धार याला शाहू महाराजांनी मदत केली आहे. म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा या माणसानं काम केलं, साहित्यामध्ये या माणसानं काम केलं, सांस्कृतिकमध्ये काम केलंय, अस्पृश्य समाजासाठी काम केलंय, जातीसाठी काम केलंय, शिक्षणासाठी काम केलंय, महिलांसाठी काम केलंय, सगळ्यांसाठी काम केलंय. म्हणून विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात की शाहू महाराज म्हणजे सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष आहेत. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष. कोणता एखादा संदर्भ त्यांचा पाठीमागे न ठेवता अनेक बाबींमध्ये, अनेक गोष्टींमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी काम करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्याकडे येतो आणि आज शाहू महाराजांच्या विचारांची काय गरज आहे हे 2-3 ओळीमध्ये आपल्यासमोर मांडतो. आज जातीपातीमध्ये, धर्माच्या भिंतीमध्ये उभारलेला हा देश आहे, ही व्यवस्था आहे. याला जर आपल्याला एकत्र आणायचं असेल, एका संकल्पनेमध्ये बांधायचं असेल, तर राजर्षींच्या विचाराची भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. मधुकर भावे नावाचे एक लेखक आहेत, आपण नाव ऐकून असाल, दैनिक लोकमतला लिहित होते. त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे खूप चांगले नेते, इंदिरा गांधींच्या बरोबर काम केलं त्यांनी. त्यांनी एक प्रसंग व्याख्यानामध्ये सांगितला होता की ते ज्यावेळेस जपानच्या दौऱ्यावर होते, त्या जपानच्या दौऱ्यावर असताना, त्या जपानच्या दौऱ्यावर त्यांच्याबरोबर असणारा गाईड, त्यांच्याबरोबर असणारा जो मार्गदर्शक होता, तो सातत्यानं त्यांना सांगायचा की आमच्या जपानमध्ये हे चांगलं आहे, आमच्या जपानमध्ये हे चांगलं घडलं आहे, आमच्या जपानमध्ये ही चांगली उत्तुंग आहे, ही भूमिका मान्य केली आहे. हे सगळं दिवसभरामध्ये मधुकर भावेने ऐकलं आणि ऐकल्यानंतर संध्याकाळी त्या रेल्वेतून खाली उतरले आणि उतरताना त्या गाईडच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हणाले
तू सगळं मला दिवसभरामध्ये फिरून दाखवलं जपानमध्ये, निश्चित मला मान्य आहे. पण तुझ्या जपानची जेवढी लोकसंख्या आहे ना, तेवढी लोक आमची एका वेळी मुंबईच्या लोकलमध्ये बसतात आणि उतरतात. एका वेळी तुझ्या जपानच्या लोकसंख्येची लोक उतरतात आणि बसतात. तुझ्या जपानमध्ये एकच जात आहे. आमच्या देशात अनेक जाती आहेत. आमच्या देशात 60 धर्म आहेत. आमच्या देशात अनेक भाषा आहेत. 20 किलोमीटरला शब्द बदलतो. अशा सगळ्या विविधपूर्ण असलेल्या देशाला जर कुठंतरी परत एका समाज व्यवस्थेनं बांधायचं असेल तर राजर्षींच्या विचाराची आपल्याला नितांत आवश्यकता आहे, हे सांगावं लागेल. राजर्षी शाहू अस्पृश्य समाजातल्या लोकांना सांगत होते, तुमची नजर तुमच्या पायाकडे असून देऊ नका. तुमची नजर तुमच्या पायाकडे असून चालणार नाही, तर तुमची नजर दूरदृष्टीनं असली पाहिजे. लांबचा बघण्याचा प्रयत्न करा. लांबचा बघण्याचा याचा अर्थ खूप 2-3 किलोमीटरचं बघायचं नाही. एक दूरदृष्टी असते. पुढचं दिसतं आपल्याला, पुढचं समजलं पाहिजे, मग त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं नसतं, महिलांना अधिकार दिले नसते घटनेमध्ये, तर तुम्ही इथं वर्गात बसू शकला नसता. आभार माना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. यातल्या 4-2 जणांच्या टाळ्या थांबवण्यासाठी माझ्या लक्षात आलं. पण बाबासाहेब आंबेडकर महत्त्वपूर्ण रीतीनं आपल्याला सांगावे लागतात. बाबासाहेब आंबेडकर कोण होते, राजर्षी शाहू महाराज कोण होते, महात्मा ज्योतिबा फुले कोण होते, याच्यासाठी सीताराम येचुरी यांचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला. बराक ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भारतात आले होते आणि बराक ओबामा भारतात आल्यानंतर भारताची राज्यघटना बराक ओबामांना, त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग होते, मनमोहन सिंगांनी भारताची राज्यघटना बराक ओबामांना भेट दिली. त्यावेळेस बराक ओबामा म्हणाले, सगळ्यात मोठ्या लोकशाहीनं सगळ्यात जुन्या लोकशाहीला दिलेली ही भेट आहे. काय म्हणतात ओबामा? सगळ्यात मोठ्या लोकशाहीनं, भारतात मोठा लोकसंख्या देश आहे, सगळ्यात मोठ्या लोकशाही देशानं सगळ्यात जुन्या लोकशाहीला दिलेला ही भेट आहे. सीताराम येचुरी म्हणाले, थांबा, असं नाही आहे, ते सगळ्यात जुन्या लोकशाही देशानं सगळ्यात मोठ्या लोकशाही देशानं दिलेली ही भेट आहे. बराक ओबामा म्हणले, कसं काय, आम्ही 1789ला स्वतंत्र झालोय. मान्य आहे म्हणले, पण तुमचा देश 1789ला स्वतंत्र झाला, पण महिलांना मतदानाचा अधिकार तुम्ही 1920ला दिलाय, आम्ही आमच्या 47च्याच घटनेत दिलाय. मग कुठला देश मोठा आहे? आम्हाला हे कुठंतरी सांगावं लागेल. दूरदृष्टी ज्यावेळेस आम्ही विचारात घेऊ, दूरदृष्टीनं दिलेला हा अधिकार होता की पुढच्या काळामध्ये आपल्याला कुठंतरी महिलांना एकत्र मानावं लागेल. रथाची दोन्ही चाकं सक्षम लागतात, ताकदीची लागतात. एकच चाक सक्षम झालं पाहिजे असं होत नाही. दोन्ही चाकं सक्षम असतील तर कुरुक्षेत्रावर कर्णाचा रथ चांगला चालत जातो. एक चाक जमिनीत घुसलं की अर्जुन फायदा घेतो आणि शिरच्छेद करतो. त्यामुळे रथाची दोन्ही चाकं समाज व्यवस्थेत ताकदीची असली पाहिजे, तेवढ्या ताकदीने काम केलं पाहिजे. म्हणून शाहू महाराज म्हणतात, दूरदृष्टीने विचार करा. शाहू महाराजांची विचार महत्त्वाची होती आणि शाहू महाराज हे विचार, शेवटचा मुद्दा, शाहू महाराज हे विचारांशी एकनिष्ठ असलेले निष्ठावंत होते. निष्ठावंत हा शब्द आहे, निष्ठावंत नाही, निष्ठावंत नाही, ते निष्ठून गेलेले विचारवंत नाही, निष्ठावंत विचार जे मांडलं त्यांनी. आमच्याकडे असे बरेचसे विचारवंत आहेत, आमच्याकडे अशी बरीचशी मंडळी निष्ठावंत असतात, पण संध्याकाळी ते निष्ठावंत होतात. नितीन मानगुडे सर म्हणतात बघा, ते एक खूप चांगली कविता सांगतात शिवाजी महाराजांच्याबद्दल. ते म्हणतात, अरे तिकडं तानाजी लढत असेल, झुंजत असेल, खालनंच एखादे म्हणेल, अरे तानाजी काय करतो, लढला फिरला, तुला काय मिळायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांना मिळेल. खाली ही इकडं सगळं गरमागरम शिजून तयार आहे. असला आमचा मावळा. तो सकाळी एकीकडं, दुपारी दुसरीकडं, संध्याकाळी तिसरीकडं असतो आणि उद्या उठून त्याचाच उमेदवारी अपक्ष म्हणून असतो. अशा पण निष्ठावंताची भूमिका आमच्याकडे. शाहू महाराज हे विचारांना बांधील होते, कर्तृत्वाला बांधील होते आणि ती भूमिका त्यांनी आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला विचार करण्याची ताकद दिली, प्रत्येकाला विचार करण्यासाठी सक्षम बनवलं. आणि म्हणून आपल्याला आज हा पुरोगामी महाराष्ट्र हा आता कुठंतरी 100% चांगलं झालं का तर नाही म्हणूयात, 100% वाईट झालं का तरीही नाही म्हणूयात, पण 1920मध्ये असलेल्या या महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्यासाठी, नवीन विचार देण्यासाठी शाहू महाराजांसारख्या विचारवंतांची, त्यांच्या कार्यकर्तृत्वासारख्या नेतृत्वाची कायमस्वरूपी गरज आपल्याला भासेल असं या ठिकाणी प्रतिपादन करतो. मला या महाविद्यालयामध्ये आज त्यांच्या पुण्यदिनानिमित्त विचार मांडण्याची संधी दिली. आपण सगळ्यांनी शांतचित्ताने ऐकून घेतली. ही मोडकी तिडकी विचारवंत वैचारिक भूमिका मी मांडलेली आहे.
जे काही चुकलं असेल ते माझं असेल, जे चांगलं असेल ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं असेल, त्या सगळ्या विचारवंतांचं असेल, ही भूमिका या ठिकाणी मांडतो. मी मोठे सरांचं, आदरणीय प्राचार्यांचं, माझ्या गुरुजनांचं, माझ्या मित्रांचं आणि विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.